नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, गावी असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आले नाहीत। मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर केलेलं होतं। तर आजपासून तुम्हाला डेली माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। तर आज आपण बघत आहोत 32 साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं। तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला मापे दिसत आहेत, बघू शकता तुम्ही, त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता। तर याच्यावरती आता आपण स्टेप बाय स्टेप कटिंग करायला घेऊया। तर इथे पूर्ण उंची किती आहे ब्लाउजची? 13 इंच। तर त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचावरती पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे। आणि पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग आपला सोबतच याच्यामध्ये कट करून होतो मैत्रिणींनो। तर बघा 13 इंच उंची आहे, तर 14 इंचावरती मी इथे पेपर कट करून घेतला। आणि रुंदीमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग किती येतो? 32चा 8 इंच येतो आणि त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन पकडून मी 10 इंचाची घडी आहे ती कट केलेली आहे। अशा पद्धतीने आपण उंचीला 14 इंच आणि रुंदीला 10 इंच घेतलेला आहे पेपर डबल फोल्ड मध्ये। तर इथे बघा पाठीमागचा गळा 8.5 इंचाचा आहे, त्याच्यामुळे मी शोल्डरचं माप 5 इंचावरती घेतलं आणि मुंड्याचं माप 5.5 इंचावरती घेतलेलं आहे। पाठीमागचा गळा जेवढा तुमचा डीप असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते छोटं येतं। तर इथे बघा 5 इंच शोल्डर घेतला आणि मुंड्याचं माप 5.5 इंच घेतलेलं आहे। तर आता त्या रेषेपासून आपल्याला या पद्धतीने टेप पकडायचा आहे मुंड्याच्या रेषेपासून। आणि 8 इंच छातीचा चौथा भाग येतो आणि 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। तर शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली। तर इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला अर्धा इंचावरती एक मुंड्याच्या इथे मार्किंग करायचं नाही, अशी तिरकी रेषा आखून घ्यायची असते। तर याने काय होतं, आपल्या ब्लाउजला पाठीमागे अजिबात घोळ वगैरे येत नाही। तर इथून तुम्हाला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे तिरक्या रेषेपासून आणि त्या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आहे आणि तिथे एक पॉइंट देऊन घ्यायचा। त्याच्या समोर पण मी एक पॉइंट देऊन घेतलेला आहे आतल्या रेषेवरती। तर हे तिन्ही पॉइंट जोडत आता आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो अगोदर या पद्धतीने सुंदर असा देऊन घेऊया। बघू शकता आकार किती परफेक्ट आलेला आहे। आणि आतल्या पॉइंटला अर्धा इंचाचं पाठीमागच्या मुंड्यापासून आपण मार्जिन सोडून असा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे, व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो। तर ते 2.25 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे मी आणि 5.5 इंच पुढचा गळा होता, तर 6 इंचावरती मी ते पुढच्या गळ्याचं मार्किंग केलं। इथे खालच्या साईडला 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आहे तो या पद्धतीने मी आखून घेतला आणि इथं फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतला। तर इथे बघा या साईडला मी योकपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे गळ्याच्या साईडने। आता ही 2.5 इंचाची सरळ रेषा अगोदर आपण आखून घेऊया। आता योकपट्टीवरती कटोरीचं माप कसं टाकायचं सर्व साईज नुसार याचा आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा। तर इथे ब्लाउज वरती मी मोजलेलं होतं, तर 4.8 इंच असं कटोरीचं माप आलेलं होतं, तर मी इथे मार्किंग करून घेतलं। आणि आता पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती आपण सर्व साईज साठीच मार्किंग करतो, ते मी मार्किंग करून घेतलं। आणि ते 1 ते पाऊण इंच किंवा अर्धा इंचावरती तुम्ही त्या पॉइंटला मॅच होईल असं मार्किंग करून घ्यायचं। तर अशी मध्यावरती मी इथे अंदाजे एक रेषा आखून घेतली आणि असा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने सुंदर असा कटोरीचा शेप आहे तो देऊन घेतला। बघू शकता किती परफेक्ट कटोरीचा शेप आलेला आहे। हाताने पण सुंदर देता येतो, तुम्हाला जसं हवं तसे तुम्ही देऊन घेऊ शकता। तर इथे मी योकपट्टीचा शेप आता देऊन घेते, पाऊण इंचापर्यंत किंवा अर्धा इंचावरती दिला तरी काहीच हरकत नाही। तर इथे फ्रंट पार्टचं आपलं ऑलमोस्ट कटिंग झालेलं आहे। तर इकडे बघा योकपट्टीचा शेप आहे तो मी अर्धा इंचाचा गोलाकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने, बघू शकता। याने आपली कटोरी आहे ती अजिबात छातीवरती चढत नाही, एकदम परफेक्ट ब्लाउज बसतो घातल्यानंतर। तर आता दोन्ही पेपर सोबत पकडून आता आपण पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेऊया। तर इथे पाठीमागचा मुंडा मी कट केलेला आहे। आता यातून आपण बॅक पार्ट आहे तो साईडला काढून देऊया, याचा आपण नंतर कटिंग करून बघू। आपण अगोदर फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं आणि कुठे किती मार्जिन वाढवायचं ते बघूया। तर इथे मी अगोदर योकपट्टी कट करून घेतली। तर इथे पाठीमागचा मुंडा आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया। गोल गळ्याचा शेप आहे तो सुंदर असा इथे कट करायचा आहे। आता योकपट्टीचा कटोरीचा आकार आहे तो कट करून घेऊया। तर इथे कटोरीचा पार्ट, साइड पार्ट आणि योकपट्टी आपण या पद्धतीने सेपरेट कट करून घेतलेली आहे। तर आता योकपट्टी आपल्याला अर्धा इंचाने खालच्या साईडला वाढवून घ्यायची आहे, इथे बघू शकता न विसरता। आणि इथे बघा अशी पाव इंच गळ्याच्या साईडने आपल्याला योकपट्टी आहे ती अशी कट करून घ्यायची असते, याने आपलं कमरेचं फिटिंग अगदी प्रॉपर बसतं।
तर ही एक टिप्स लक्षात ठेवा मैत्रिणींनो, कटोरी ब्लाउज कटिंग मध्ये खूप महत्वाची आहे. आणि अर्धा इंच योगपट्टी वाढवायला विसरायचं नाही अस्तरवरती. तर आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर इथे अर्धा इंचावरती मी या पद्धतीने कटोरी आहे ती मार्किंग करून घेतलं कटोरीवरती, आणि अशी मध्यापासून अर्धा इंचावरती अशी कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे. तर आता ही कटोरी वाढवायची कशी ते आपण बघूया. तर अगदी सोपी पद्धत आहे. कटोरी आपण साईडने किती इंचाने वाढवणार आहोत, 1.25 इंचाने. तर 1.25 इंचाचीच आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याची सरळ रेषा आखून घ्यायची आहे. 32 साईजसाठी आपण 1.25 इंचाने कटोरी वाढवत आहोत. सर्व साईजसाठी कटोरी कशी वाढवायची याचा पण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींनो, तेथे जाऊन बघा तुम्ही. तर इथे बघा कटोरी आहे ते आपण जशी आहे तशी ते आखून घेऊया अगोदर, आणि नंतर मग साईडने कशी वाढवायची मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. तर इथे बघा साईडने आपण वाढवलेली आहे कटोरी 1.25 इंचाने, आणि या साईडला ऑलरेडी 1.25 इंच आपलं मार्किंग आहे. ते गळ्याच्या इथे 1/2 इंचाने वाढवायची. तर इथे अंतर किती येत आहे बघा, 4.5 इंच. तर ते पण परफेक्ट आलेलं आहे की नाही हे बघायचं आणि रेषा आखून घ्यायची. तर इथे अर्धा इंच गळ्याच्या साईडने वाढवलेली आहे आणि दोन्ही साईडला आपण 1.25 इंचाने वाढवली आणि गळ्याच्या इथे 1/2 इंचाने वाढवलेली आहे. तर इथे आपण अगोदर अर्धा इंचाचा पॉईंट आणि इकडचा 1.25 इंचाचा पॉईंट जोडत आपण कटोरीचा शेप आहे तो देऊन घेऊया. तर आता इथून इथपर्यंत किती येत आहे, 7.5 इंच असा टेप पकडायचा आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. तर इथे बघा इथला पॉईंट देताना आपण 1.25 इंच कटोरी साईडने वाढवलेली होती, तर मी पाव ते अर्धा इंच इथला पॉईंट आहे तो एक्स्ट्रा घेते, कारण की कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही. तर इथे मी 1.5 इंचावरती हा पॉईंट आहे तो देऊन घेतलेला आहे आणि असे तिन्ही पॉईंट मी जोडून घेतले बघू शकता. तर इथून इथे किती येत आहे, 4.5 इंच. तर या साईडला पण 4.5 इंच येत आहे का बघायचं. तर इथे थोडंसं कमी पडत होतं, मी तो व्यवस्थित आकार आहे तो ऍडजस्ट करून घेतला. आता या रेषेचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि असा गोलाकार कटोरीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर याने काय होतं मित्रांनो, आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसते, घातल्यानंतर कुठेही कटोरी आपली चपटी होत नाही. तर ही एक टिप्स लक्षात ठेवा, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत किंवा चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आल्या असतील मैत्रिणी, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते. अशी गोलाकार कटोरी जर कट केली तर कटोरी आपली खूप सुंदर बसते, अजिबात चपटी होत नाही. तर इथे बघा आपली कटोरीचा शेप आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे. तर या पद्धतीने कटोरी आता मध्यावरती फोल्ड करायची आणि आडवा टक्स आपल्याला द्यायचा आहे 1.25 इंचावरती आणि उभा टक्स द्यायचा आहे 2.5 इंचावरती. या पद्धतीने मी कटोरीचा आडवा टक्स आणि उभा टक्स देऊन घेतला आणि तो फोल्ड केल्यानंतर कटोरीचा पब बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. आणि साईड पार्ट वरती या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला कटोरी आहे ती बघायची आहे. तर एकदम परफेक्ट येत आहे बघू शकता. अर्धा इंच एक्स्ट्रा आली पाहिजे आपली कटोरी, म्हणजे आपली कटोरी परफेक्ट बसते बघू शकता साईड पार्टच्या इथे. आणि इथे योगपट्टी पण आपली अगदी परफेक्ट कटिंग करून झालेली आहे. तर फ्रंट पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण बॅक पार्टचं कटिंग बघूया. तर इथे 2.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, बॅक पार्टला सुद्धा सेम. आणि इथे 8.5 इंच गळा आहे, तर मी 9 इंचावरती एक मार्किंग केलं आणि खालच्या साईडला 2.5 इंचावरती या पद्धतीने बॉक्स आहे तो आखून घेतला. आणि याला पण मी सिंपल गोल गळाच ठेवलेला आहे, कारण की कस्टमरचं तसं रिक्वायरमेंट होती म्हणून. तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात तुम्ही गोल गळ्याचाच आकार दाखवतात, तर जसं ब्लाऊज कटिंग करायला सांगितलेलं आहे तसं कटिंग मी तुमच्याशी शेअर करत असते मैत्रिणींनो. तर इथे बघा शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून मी खालच्या साईडला एक मार्किंग करून घेतला आणि अर्धा इंचाचा पाठीमागचा टक्स आहे तो देऊन घेतला. आणि ते फिटिंगच्या इथे अर्धा इंच वरती क्रॉसमध्ये अशी तिरकी लाईन आखून घ्यायची, म्हणजे आपलं पाठीचं फिटिंग पण एकदम परफेक्ट बसतं टक्स दिल्यानंतर. आणि असा हा गोल गळ्याचा शेप आहे तो मी कट करून घेतला. तर ते बॅक पार्टचं पण आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया. तर आज मी तुम्हाला बाहीचं थोडंसं वेगळं कटिंग दाखवणार आहे आणि त्याचा डिटेल व्हिडिओ मी बाहीचा सेपरेट बनवणार आहे बघू शकता. तर इथे बघा नेहमीप्रमाणे मी फ्रंट पार्टचा तिरका मुंडा मोजला, तर तो आला 8.25 इंच आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस करून आलं 9.25 इंच. तर 9.25 इंचावरती मी असा पेपर फोल्ड करून घेतला. कोणत्याही फ्रंट पार्टचा तिरका मुंडा मोजून त्याच्यात 1.5 इंच प्लस करून आपण बाहीची घडी टाकत असतो मैत्रिणींनो. तर असा डबल फोल्डमध्ये मी बघू शकता 9.25 इंचावरती बाहीची घडी घेतली आणि बाहीची उंची 4 इंच आहे आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून 5 इंचावरती या पद्धतीने मी बाहीचं मार्किंग करून घेतलं.
तर इथे बघा 9.25 इंच आपण घडी टाकलेली होती, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून आलं 9.25 इंच. या पद्धतीने मी मार्किंग केलं तिरका ठेप ठेवून. तर आपल्याला अंदाजे 2.5 इंचावरती इथे कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे. आणि तिथून पुढे 2 इंचावरती मार्किंग केलं आणि इकडच्या साईडला पण 2 इंचावरती मार्किंग केलं. तर आता हा 2 इंचाचा पॉईंट आणि इथला 2 इंचाचा पॉईंट जोडून व्यवस्थित मी घेतला बघू शकता आणि त्याचा मध्य करून एक पॉईंट देऊन घेतला आणि असं वरच्या साईडने असा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी देऊन घेतला आणि पुढे 1 इंचावरती या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. तर बाहीची कटिंगचा हा नवीन व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, मी तुमच्याशी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर इथे बघा ही बाही कटिंग अगदी परफेक्ट बसते, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथे बघा या पद्धतीने बाहीचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर याचं आपण कटिंग करून घेऊया. इथे सरळ कटिंग करायचं नाही, थोडंसं 1/2 इंच कट करून घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपल्याला. आता पुढच्या मुंड्याचा शेप कट करून घेऊया बाही सरळ करून. या पद्धतीने आपली बाही दिसत आहे बघू शकता, एकदम परफेक्ट बाही बसते ही घातल्यानंतर. तर ही कटिंग केलेली बाही मी तुम्हाला जोडून दाखवते, बाही आपली कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर ते शोल्डरमध्ये अर्धा इंच जेवढं जातं तिथे मार्किंग केलं आणि ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही गोल गोल फिरवत आपण बसवतो त्या पद्धतीने मी बाही चेक करून घेतली. तर बघा आपली बाही एकदम परफेक्ट बसत आहे, कुठेही कमी पडत नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगचे, भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघा. तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला 32 साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला. आणि आजपासून तुम्हाला डेली माझ्या चॅनलवरती असे सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि व्हिडिओला न विसरता एक लाईक करा. धन्यवाद.